नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत बेसन इडली. अतिशय झटपट होणारी आणि सांबारसोबत, चटणीसोबत कशाही सोबत खाऊ शकतात. तर मी येथे ना 1 चमचा भरून साखर घेतलेली आहे, 2 पळी तेल घेतलेलं आहे. साखर आणि तेल छान असं मिक्स करायचं. त्यामध्ये पावशेर मी येथे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आणि साखर, तेल छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बॅटर तयार करायचं. बॅटर तयार केल्यानंतर यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर एक पूर्ण साईजची आपल्याला इथे इनो लागणार आहे. तुम्ही कुठल्याही फ्लेवरचा घेऊ शकतात. इडली स्टँडच्या प्लेटांना छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये इनो ॲड करायचा आहे. इनो ॲड केल्यानंतर पीठ खाली बसतं, तर पीठ उठण्यासाठी काय करायचं, तर पीठ उठण्यासाठी 1 चिमूटभर येथे खाण्याचा सोडा ॲड करायचा, थोडंसं पाणी ॲड करायचं आणि पुन्हा बॅटर फिरवून घ्यायचं आणि छान असं प्लेटांमध्ये भरायचं आणि इडली स्टँडमध्ये हे वाफवायला ठेवायचं. आता 15 ते 20 मिनिटांमध्ये लगेच या अशा सॉफ्ट इडल्या तयार होऊन जातात. शेंगदाणे खोबरे छान असं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करायची आहे. वाटण काढून घ्यायचं आहे आणि त्यात तडका द्यायचा आहे जिरे मोहरीचा आणि तयार आहे मित्रांनो आपली चटणी आणि इडली.